बक्षीसपत्र करावे की मृत्यूपत्र, कोणता पर्याय ठरू शकतो कायदेशीर सुरक्षित? वाचा सविस्तर. जर तुम्हाला रिअल एस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल एस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. आई वडिलांच्या मनात मुलाबद्दलची भावनिक ओढ खूप असते. माझ्या डोळ्या देखत मुलाचं सगळं सुरक्षित झालेलं पाहावं ही प्रामाणिकतेच्या पालकांच्या मनात असते. याच भावनेतून अनेकदा हातभर कष्टाने कमावलेली संपत्ती, घर किंवा जमीन जिवंतपणीच मुलाच्या नावे बक्षीसपत्र करून मोकळे होतात. वर पाहता हा निर्णय अत्यंत निस्वार्थ आणि वात्सल्याने भरलेला वाटतो, पण स्वतःच्या सुरक्षित वृद्धापकाळासाठी ते खरोखरच योग्य आहे का हा विचार करून भावना आणि वास्तव याची सांगड घालणं अत्यंत गरजेचं असतं. मुलाची आर्थिक सोय व्हावी आणि भविष्यात भावंडांमध्ये मालमत्तेवरून वाद होऊ नयेत या उद्दात हेतूने अनेकदा हयातीतच संपत्तीचं हस्तांतरण केलं जातं. पण संपत्ती एकदा मुलाच्या नावावर केली की तुमचा त्यावरील कायदेशीर अधिकार कायमचा संपतो. दुर्दैवाने जर भविष्यात परिस्थिती बदलली, मुलाचे प्राधान्यक्रम बदलले आणि सून जावयाबरोबरचे संबंध ताणले गेले तर काय? अनेकदा असा विदारक चित्र दिसतं की ज्या वास्तूसाठी रक्ताचं पाणी केलं त्याच घरात वृद्धांना लाचारीने किंवा आश्रितासारखे राहावे लागतं. स्वतःच्या संपत्तीवरील नियंत्रण गमावल्यामुळे मोठे मानसिक अस्थैर्य वाटायला येऊ शकतं. या व्यतिरिक्त वृद्धापकाळात एखादी मोठी वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास स्वतःच्या मालकीचं घर विकून किंवा त्यावर रिव्हर्स मॉर्गेज कर्ज काढून पैसे उभे करता येतात. पण घर आधीच मुलाच्या नावावर केलं तर पालकांचा हा शेवटचा आर्थिक आधारही हिरावला जातो. अशी वेळ आली असेल तर कायद्याने ज्येष्ठांना एक ढाल दिली आहे. ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण कायदा अंतर्गत जर मुलांनी पालकांचा योग्य सांभाळ केला नाही तर पालकांनी दिलेले बक्षीसपत्र रद्द करून संपत्ती परत मिळवण्याचा अधिकार मिळू शकतो. मात्र मुलांच्याच विरुद्ध न्यायाची मागणी करण्यासाठी वृद्धापकाळात कोर्टाच्या पायऱ्या झिजवणे हे अत्यंत क्लेशदायक ठरते. अशा परिस्थितीत पैसा आणि संपत्ती केवळ आर्थिक नाही तर सर्वात मोठा मानसिक आधार बनतो. जोपर्यंत तुमचा श्वास सुरू आहे तोपर्यंत तुमच्या संपत्तीची सूत्रे आणि मालकी तुमच्याच नावावर असायला हवी. संपत्ती तुमच्या नावावर असल्याने कुटुंबात नकळतपणे एक आदर टिकून राहतो. संपत्तीचे नियोजन करताना आपल्या पश्चात आपल्या जोडीदाराची आर्थिक सुरक्षा अबाधित राहील याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून संपत्ती थेट मुलाकडे न जाता आधी जोडीदाराकडे सुरक्षित राहील अशी मृत्यूपत्राची रचना असावी. तसेच मुलांना त्याच्या व्यवसायासाठी किंवा घरासाठी मदत करायची असेल तर तुमचे मूळ भांडवल किंवा राहते घर मोडू नका. त्याऐवजी गुंतवणुकीतून येणारा नियमित उत्पन्नाचा काही वाटा त्यांना देणे अधिक सोयीचे आणि सुरक्षित ठरते. मुलावर प्रेम करणं म्हणजे स्वतःला असुरक्षित करणे नव्हे. तुमची संपत्ती हे तुमच्या आयुष्यभराच्या कष्टाचे, त्यागाचे आणि स्वाभिमानाचे जिवंत प्रतीक आहे. डोळे मिटेपर्यंत या संपत्तीची दोरी सन्मानाने स्वतःच्याच हातात ठेवा. तुमच्या पश्चात ती शांतता आणि सुखरपणे मुलांपर्यंत पोहोचावी यासाठी कायदेशीर मृत्यूपत्राचा किंवा सुरक्षित बक्षीसपत्राचा मार्ग निवडा. हे पाऊल तुम्हाला केवळ आर्थिकच नाही तर वृद्ध काळात खऱ्या अर्थाने चिंतामुक्त आणि स्वाभिमानी ठेवेल. लक्षात ठेवा, मृत्यूपत्र आणि योग्य नामनिर्देशन सुरक्षित आणि कायदेशीर मार्ग आहे. मृत्यूपत्र तुमच्या पश्चात लागू होते आणि तोपर्यंत अत्यंत लवचिक असते. हयातीत परिस्थितीत किंवा मुलाची वागणूक बदलल्यास मृत्यूपत्रात बदल करण्याचा पूर्ण अधिकार असतो. हयातीतच घर मुलाच्या नावे करायचे असल्यास बक्षीसपत्र करताना त्यांना आजन्म निवासाचा अधिकार ही कायदेशीर अट टाकावी. त्यामुळे घर मुलाच्या नावावर होईल, पण या अटीमुळे आई वडील जिवंत असेपर्यंत मुलांना ते घर विकता येणार नाही किंवा पालकांना घराबाहेरही काढता येणार नाही.